काकू म्हणाल्या, माझ्या नवऱ्याचं दुःख तू कमी केलंस तर तुला खूप काही देईन. आणि मी म्हणाले, काकू, मी त्यांचं दुःख इतक्या प्रेमाने कमी करेन की ते सुद्धा खूप खुश होतील. तर मित्रांनो, मी काकूच्या नवऱ्याचं दुःख कसं कमी केलं आणि माझ्या आयुष्याला कोणती नवीन कलाटणी मिळाली हे तुम्हाला पूर्ण कथा ऐकल्यावर समजेल. नमस्कार, मी हेमा, वय 24 वर्ष. त्या दिवशी मी खूपच घाईघाईने बस स्टँडवर आले. सायंकाळचे 5 वाजले होते. माझी बस 5 वाजायची होती, पण मला पोहोचायला अवघ्या 2 मिनिटांचा उशीर झाला आणि बस डोळ्यात देखत सुटली. मला तिथेच रडू कोसळलं. आधीच मनात प्रचंड टेन्शन होतं. त्यात घरी जाण्यासाठी आता दुसरी कोणतीच थेट बस नव्हती. या शेवटच्या बसने तरी घरी जाता येईल ही आशाही तुटली. आता काय करावं काहीच सुचेना. मी बस स्टँडवर एका कोपऱ्यात बसून स्वतःच्या नशिबाला दोष देत रडत राहिले. तेवढ्यात तिथल्या एका व्यक्तीने मला सांगितलं की रात्री 8:30 वाजता एक बस आहे, पण ती फिरून जाते. म्हणजेच मला 30 किलोमीटरचा प्रवास जास्त करावा लागणार होता आणि 1.5 तास जास्त लागणार होता. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी तिथेच बसून राहिली. तब्बल 3.5 तास एकाच जागी घालवल्यानंतर अखेर 8:30ची बस आली. मनात एक आशेचा किरण जागा झाला. बसमध्ये जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे मला खिडकीची सीट मिळाली. ठीक 8:35ला बस तिथून निघाली. खिडकी बाहेर पाहताना त्या शहराचे दिवे मागे पडत होते आणि माझ्या डोळ्यात पाणी होतं. या शहरात लग्न होऊन मी आले होते. हे माझं सासर होतं. गेल्या 5 वर्षांच्या चांगल्या वाईट आठवणी मी कायमच्या मागे सोडून चालले होते. एका क्षणात वाटत होतं की बसमधून उतरावं आणि पळत सुटावं, पण जाणार कुठे? 5 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं, पण नशिबात सासरचं आणि नवऱ्याचं प्रेम नव्हतं. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मला फक्त दुःखच मिळालं. आई बाबा लहानपणीच वारले होते. चुलत काकांनी सांभाळलं आणि त्यांनीच हे लग्न लावून दिलं होतं. मला वाटलं होतं की आईवडिलांचं प्रेम नशिबात नव्हतं, पण सासू सासरे आणि नवऱ्याच्या प्रेमाने आयुष्य सुधारेल. पण सगळं उलट घडलं. नवऱ्याला दारूचं व्यसन होतं. सासू सासरे सतत त्रास द्यायचे. नवऱ्याला सांगितलं की तो उलट मलाच मारहाण करायचा. अनेकदा घर सोडून जाण्याचा विचार मनात आला, पण पाय मागे फिरायचे. आई बाबा असते तर हक्काने त्यांच्याकडे गेले असते. या 5 वर्षात मला मुलंबाळही झालं नाही. ही कदाचित देवाची कृपाच होती. नाहीतर आज एका लेकराला घेऊन जगणं अजून कठीण झालं असतं. पण कालची रात्र मर्यादा ओलांडली ठरली. दारूच्या नशेत नवऱ्याने मला अमानुष मारहाण केली आणि सासू सासऱ्यांनी स्पष्ट सांगितलं, या घरातून चालती हो, नाहीतर तुझ्या जीवाचं बरं वाईट होईल. मी रात्रभर वेदनेने विव्हळत पडले होते आणि आज दुपारी त्यांनी माझी बॅग घराबाहेर फेकून दिली. तिथून निघून मी संध्याकाळी बस स्टँडवर आले होते. प्रवास सुरू होऊन अर्धा तास झाला होता. डोळे मिटून मी माझ्या भूतकाळच्या जखमा आठवत होते. तेवढ्यात शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने मला हलवून उठवलं. मी पाहिलं तर ते 50च्या आसपासचे एक गृहस्थ होते. चेहरा हसरा, सुस्वभावी आणि राहणीमानावरून चांगल्या घरचे वाटत होते. ते म्हणाले, बेटा, कंडक्टर तिकीट मागतोय. मी भानावर आले आणि रडवेली होऊन म्हणाले, काका, माझ्याकडे तर पैसेच नाहीत हो. त्यांनी एकही शब्द न बोलता खिशातून पैसे काढून माझे तिकीट काढलं. तिकीट माझ्या हातात देत ते आपुलकीने म्हणाले, पोरी, खूप दुःखी दिसतेस. काय नाव तुझं आणि कुठे निघालीस एवढ्या रात्री? त्यांच्या त्या मायेच्या स्वरामुळे माझा बांध फुटला.
मी माझं नाव हेमा असल्याचं सांगून सुरुवातीपासूनचा सगळा त्रास त्यांना सांगितला. माझं दुःख ऐकून त्यांचेही डोळे पाणावले. ते म्हणाले, हेमा, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू खूप चांगलं केलंस ते घर सोडलं, नाहीतर त्या नराधमांनी तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहिलं नसतं. तू अजून तरुण आहेस, कुठेही सन्मानाने काम करून आयुष्य जगू शकतेस. त्यांच्या शब्दांनी माझ्या मनावर हुंकर घातली. मी त्यांच्याबद्दल विचारलं तेव्हा समजलं की त्यांचं नाव वसंत होतं. ते म्हणाले, माझे आयुष्य काही सुखाचं नाही आहे बेटा. 2 मुलं आहेत, पण ती आपापल्या संसारात सुखी आहेत. त्यांना आईवडिलांची गरज नाही. पत्नी आहे, पण ती सतत आजारी असते. तिचं सगळं मलाच करावं लागतं. त्यांच्याबद्दल ऐकून मलाही वाईट वाटलं. रात्री 11 वाजता बस एका शहरात थांबली. तिथेच वसंत काकांचं घर होतं. ते मला उठवत म्हणाले, हेमा, एवढ्या रात्री तू कुठे फिरणार? तुझ्या हक्काचं कोणीच नाहीये. इकडे तिकडे रात्र काढण्यापेक्षा तू माझ्या घरी चल. घरात आम्ही दोघेच असतो. तू आलीस तर आम्हालाही आधार वाटेल. माझ्याकडे तर दुसरा पर्याय नव्हता, म्हणून मी त्यांच्यासोबतच गेले. त्यांचं घर बरंच मोठं होतं. मी घरात गेल्यावर आधी त्यांच्या पत्नीला भेटले. त्या अंथरुणात खिळलेल्या होत्या. वसंत काकांनी माझ्याबद्दल सगळं त्यांना सांगितलं. काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या प्रेमाने म्हणाल्या, हेमा, तुला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. मी आजारी पडल्यापासून तुझे काका घरातलं सगळं करतात. ते पाहून मलाही खूप वाईट वाटलं. तुला हरकत नसेल तर तू इथेच राहा. घरातलं काम केलंस तरी आमच्यावर मोठे उपकार होतील आणि काकांनीही थोडा आराम मिळेल. मी म्हणाले, काकू, तुम्ही म्हणाल तसं होईल. आजपासून मीच तुमची आणि घराची काळजी घेईन. त्या रात्री काकांनी छान खिचडी बनवली. मी काल रात्रीपासून जेवले नव्हते, त्यामुळे जेवणही काही गेलं नव्हतं. पण तरी त्यांच्या आग्रहाखातर थोडं खाल्लं आणि मानसिक ताणामुळे मला कधी झोप लागली कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी मला उठायला 8 वाजले. मी पटकन आवरून तिघांसाठी चहा बनवला. दुपारी छान जेवण बनवलं. वसंत काका तर माझ्या हातच्या स्वयंपाकाची खूपच स्तुती करीत होते. काकूही बऱ्यापैकी जेवल्या. संध्याकाळी चहा पिऊन वसंत काका बाहेर फिरायला गेले. मी घरात काकूंचे पाय चेपत बसले होते. तेव्हा काकूंनी माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. त्यांच्या स्पर्शातून आईची माया होती. काकू मला हळूच म्हणाल्या, हेमा, तुला एक विचारायचं होतं. विचार करून उत्तर दे. नाही पटलं तर नाही म्हण. मी रागावणार नाही. मी म्हणाले, सांगा ना काकू, काय झालं? त्या म्हणाल्या, हेमा, तुझे वसंत काका मागच्या 1.5-2 वर्षांपासून माझ्या आजारपणात दिवस रात्र माझी सेवा करत आहेत. पण या काळात मी त्यांना पत्नी म्हणून कोणतंही सुख किंवा प्रेम देऊ शकले नाही. त्यांनी कधी तक्रारही केली नाही. पण मला त्यांचं दुःख समजतं. माझ्या मनात एकच इच्छा आहे, जे सुख आणि प्रेम मी माझ्या नवऱ्याला देऊ शकत नाही ते तू त्यांना द्यावंस. त्यांनी तुला हक्काने आसरा दिलाय म्हणून तू हे करावंसं असा अर्थ नाही. तर एक स्त्री म्हणून मला माझ्या नवऱ्याची काळजी वाटते. मला खात्री आहे तू मला नाराज करणार नाहीस. काकूंचं बोलणं ऐकून मी स्तब्ध झाले. विचार केला तर या जगात माझं म्हणणारं कोणी नव्हतं. वसंत काका खूप प्रेमळ होते आणि दिसायलाही उंचपुरे, देखणे आणि मजबूत शरीराचे होते. लग्नानंतरही मी नवऱ्याच्या प्रेमाला मुकले होते. माझ्या मनातल्या भावनांनाही आता हक्काचा आधार हवा होता. मी काकूंचा हात हातात घेतला आणि म्हणाले, काकू, तुम्ही काळजी करू नका. मी काकांना खूप प्रेमाने जपेल. त्यांच्या आयुष्यातलं सगळं टेन्शन दूर करेन. काकूंनी
मला छातीशी लावलं. त्या रात्री मी काकांच्या आवडीचं जेवण बनवलं. 9:30 वाजता आम्ही जेवलो. जेवताना माझी नजर काकांवरच खिळली होती. जेवण झाल्यावर काकू त्यांच्या रूममध्ये झोपायला गेल्या. मी फ्रेश होऊन काकांच्या रूममध्ये आले. मला पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, हेमा, काही हवं आहे का तुला? मी त्यांच्याजवळ जात प्रेमाने म्हणाले, काका, मला तुमचं प्रेम हवं आहे, मिळेल ना? त्यावर ते थोडे गंभीर झाले आणि म्हणाले, हेमा, इच्छा तर माझी आहे ग, पण तुझ्या काकूला समजलं तर तिला मोठा धक्का बसेल. तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. मी हसून म्हणाले, काका, तुम्ही काळजी करू नका. काकूने स्वतः आज संध्याकाळी मला तुमच्याशी प्रेमाच्या गोष्टी करायला सांगितलं आहे. आता आपल्यात कोणतीच अडचण येणार नाही. माझं हे बोलणं ऐकल्यावर काकांनी क्षणाचाही विचार न करता मला जवळ घेतलं. त्यांच्या त्या पुरुषी आणि प्रेमळ स्पर्शाने माझं मन तृप्त झालं. त्यांनी माझ्या कानात म्हटलं, हेमा, तू खूप सुंदर आहेस. तुझ्यासारख्या तरुणीचं प्रेम मिळणं हे माझे भाग्य आहे. त्या रात्री आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो आणि आम्ही दोघांनी एकमेकांना खूपच प्रेम दिलं. त्यानंतर आमचं हे नातं असंच भरू लागलं. पुढे 3 महिन्यांनी काकूंनी जगाचा निरोप घेतला. काकूंनी जाताना आमच्या नात्याला आधीच आशीर्वाद दिला होता. त्यामुळे काही दिवसांनी काकांनी माझ्याशी रीतसर विवाह केला. आज मला वसंत काकाच्या रूपात एक चांगला नवरा मिळाला आहे आणि लवकरच मी त्याच्या मुलाची आई देखील होणार आहे. आज आमचे आयुष्य खूप सुखी आणि आनंदी आहे. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. याचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. कथेचा उद्देश केवळ मनोरंजन करणे हाच आहे. धन्यवाद.